हाय बाबा बसले बरं झालं म्हणलं आहे का नाही घरी पण आहे बस बसले रामकृष्ण हरे काय करते पाणी पाणी देऊ काय पाणी पिईन ना नाही अजून नाही ताण पण बस ना ताण नाही एवढे काय वानगडे कुठे गेले का बाकीचे ते गावात गेले काम होतं थोडस एकटीच आहे घरी तो हा कधीपासून तुला फोन करतोय मेसेज करतोय काही रिस्पॉन्स देत नाही तू बघ बाबा तिला विचार पस सरक बरं इकडं. काय तिच्या मनात बोल आता काय काय नाही म्हणायचं तुला मी सांगितलं एकदा माझं फायनल हा फायनल अगं पण म्हणजे का काय झालं काय चुकलं मला नाही राहायचं तिथं पण कशामुळं नाही राहायचं मला नाही आवडत तिथं राहायला असं थोडी असतं भांडणं तर होतच ना पण एवढं भांडणं सारखे सारखे भांडणं काय एकदा दोनदा ठीक आहे पण सारखं सारखं काही अरे पण तू पण समजून घेतलं पाहिजे ना थोडस मी समजून घेतले म्हणूनच एवढे दिवस तिथं होते असं नसतं ग प्रत्येक वेळेस भांडण झालं की लगेच सोडून जायचं डिवॉर्स घ्या हे करा ते करा असं टिकतं का मग मला नाही सहन होते भांडण मी कधी माझ्या घरी माहेरी पर कधी भांडले पण नाही अरे पण कोणासोबत थोडस तरी समजून घेतलं पाहिजे ना तू पण पण मला माझ्या घरी कधी असं रागून पण कधी कोणी बोललेलं नाही मला नाही आवडत असं कोणी माझ्यावर चिडलेलं मग तुला काय म्हणायचं शेवट काय करायचं मी केलाय फायनल निर्णय जे माझं पहिलं उत्तर होतं तेच आहे आज पण अरे पण असं नसतं ना भांडणं झालं की लगेच निघून जा पण मी एकदा सांगितले मला तलाक पाहिजे मला नाही राहायचं काय असं हा डिवॉर्स पाहिजे म्हणली म्हणजे काडी मोड अरे देव कशी करायची त्यावेळी आणि तुम्ही आता मला असं वाटतं परत परत सारखं सारखं येऊ नये इकडं अरे पण कोण आहे आम्हाला तरी तुझ्याशिवाय बघा तिकडं दुसरं कोणी पण हे बघा मी तुम्हाला पहिलं सांगितले ना तेच उत्तर आहे माझं मला तलाक पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी एवढा दिवस तुमचा फोन नव्हते उचलीत तुम्हाला मेसेजचे रिप्लाय नव्हते देत तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं होतं ना अरे काय म्हणते अशी अरे पण असं नसतं ना भांडणं झाले म्हणजे लगेच जायचं नाही बाद झालं आता मी खूप त्रास तुमचा सहन केलाय आता नाही मला सहन होणार काही आणि मी तुम्हाला आताच सांगते काही ना काही ते मी डायरेक्ट तलाकच घेऊन टाकणार आहे आणि ती पोटगी पण मी बघते कशी भेटत नाही कशी काही नाही ती अच्छा म्हणजे तुला जमीन पण पाहिजे हा मग काय पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि घेणारच आहे मी अरे पण आई वडील माझे त्याच्यावर कमवून खातात ते मी त्यांना कसं काय उपाशी मारू ते तुम्ही तुमचं बघा मला काय सांगते नाही राहायचं मला मी सांगितलेलं आहे माझं उत्तर तेच आहे आणि सारखं सारखं विचारायला परत आमच्या दारात येत नका जाऊ अरे पण एवढं संसार आपला चांगला तो आता अशी मला नाही करायचं संसार मी तुम्हाला तेच सांगते तुम्हाला कळत नाही का मी काय बोलतीये काय बोलणार आहे आता काय बोलणार आधी कोणत्या नादात आणि कोणत्या जाकीत येत होते तेव्हा आता इकडचा उपाय निर्णय देते हा तिला हाय का नाही कोणी सांगाय शिकवाय दाजी कधी आले नाही बा फोन नाही केला काय नाही केला अहो काय केलं नाही लावलं होतं काय समजतच नाही तिला काय म्हणते ती काय झालं रे मी सांगितलंय त्यांना मला त्याला कस पाहिजे म्हणून हा? मला नाही राहायचं जरा हट्ट सोड तू तू काय म्हणली होती की ती मला बरं बघत नाही ती इथपर्यंत आली म्हणजे त्यांचं झुकतं माप बघितलं ना त्यांनी पण दादा सारखं सारखं भांडणं काय आहे मी कंटाळले आहे भांडणामुळं काय काय शोध मांडणं एवढं तुझे एवढं कसं गाठाली ती तू त्यांनाच विचार सारखं सारखं थोडं काय झालं का नाही भांडत राहतात चिडत राहतात ओरडत राहतात मला नाही सहन होत अरे, एवढं मला तुझा स्वभाव माहिती तू त्यांच्यावर नको काय सगळे घालू म्हणजे तुम्ही आता माझी चूक काढते का चुक नाही ती इथपर्यंत आले ना घरापर्यंत तसं नाही ते म्हणतात ते पोरग बरोबर मला आहे. भांडल्याला आवाज सुद्धा एक दिवस नाही आला भांडल्याला आणि ती म्हणते सारखं भांडत आहेत पण माझ्या कानावर अजिबात नाही आली जरा देवासारखं कमी घे पोरगं. आयुष्य जायचं कडाला कसं येणार तुझं दाजी काय असेल ना तुम्ही बोलले का आल्यानंतर बोललो ना ती म्हणते तलाक हवाय जमीन हवी तुमची काय पोटगी मागते काय तू हा हा मग काय करू काय आयतं खायला काय तो यावा पण दिलंय का एवढं इथं हे बघा ते काय म्हणतात ना त्यांचं ऐका आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळत असतं आपल्या मनातच नाही त्वरा गाजवायचा आपण कधी 2 वर्ष नाही झालं त्यांचा निम घेऊन येते तिकडे त्यांनी काय काय ह्यांनी हेच केलं काय अहो हिला कशातच काय असं नाही ना आपण की हिला काय दिलं नाही किंवा काय एकदा भांडणं झाली म्हणून निघून आली भांडणं होते पण तिथं गुडीत मिटवायचे मी तर म्हणतो त्या तुमच्या दोघांच्यात खोलीच्या बाहेर सुद्धा नाही यायला पाहिजे ह्यांच्यापर्यंत सुद्धा यांनी यासाठीच लग्न करून दिलं काय तुझ्या बरं की यांना हे दाखवायला त्यांचं निम घेऊन यायला इकडं हा आणि काय पाहिजे तुला अजून एवढा चांगला नवरदेव दिलाय करून सगळं व्यवस्थित आहे तू रानात सुद्धा जायचं नाही एक शब्द ऐकून घ्यायच तू तयार नाही त्यांचं म्हणणं फक्त घरचं करायचंय तुला काय लांब जायची सुद्धा गरज नाही 2 रुपये कमवून आण कामाला जा सगळं तुला काय एवढं काय तुम्हाला तिघांचं तर बघायचंय ना
मग मला काय म्हणायचे, जर तिला वाटतं ना मी चुकलोय तर मी अजून पण तिला सॉरी बोलतो. अजून काय पाहिजे? आपण पण एवढा दिवस गप होतो कारण यांचं काय हे यायचं तपास नव्हता नाही, आपल्याला काय माहिती काय झालं. नाही नाही ठीक आहे ना, आता ती इथपर्यंत आलेत ना, सॉरी म्हणतात ना, झुकतं माप दिलंय ना त्यांनी. हा आणि ते तलाक फिलाक डोक्यातून काढून टाक. पिक्चर बघत असले ना ते नाच सोडून दे. कुठंतरी ऐकायचं आणि कोणाच तरी बोलायचं. कोणी सांगत असलं ना उरफाट तुला, त्याला बघतो मग मी. दिवसभर काम पण नसतं काय, सिरियल बघत बसते आणि असला विचार त्यामुळेच येतोय असं मला वाटतं. मला काहीच म्हणायचं नाही, जाऊ द्या, चुकलं ते चुकलं, जाऊ आता परत. नाही आम्ही काय म्हणतो, त्या काय आमच्या ऐकण्याच्या बाहेर नाहीत. आम्ही 2 दिवसांनी आम्ही दोघं येतो स्वतः त्यांना सोडवायला. आता काय लगेच नाही पाठवता यायचं. एवढे म्हणतात ना, ती काय म्हणणार नाहीत म्हणून. आम्ही माघारी जावं मोकळं मग. तसं नाही, तुम्ही पण नको नका जाऊ, तुम्ही थांबा आजच्या दिवस. वाटल्यास उद्या जा सकाळी. हा मग आपण दाजी रानातून जाऊन येऊ. मग जमन. हा चला मी तुम्हाला चहा करते इकडे सगळ्यांना. हा ओ ताई या.